तुमच्याकडे संजय राऊतांनी टीका केली की काही मंत्र्यांचे नातेवाईकांकडे देखील हे परवाने आहेत किंबहुना त्यांना ट्रान्सफर केले जात आहेत. बुमरेंचं देखील मी आपल्याला बहिणीच्या नावाने 24 तासात ते ट्रान्सफर झाले दादा. अरे बाबा, एवढी फास्ट प्रोसेस त्यामध्ये कधी झालंय? हे संजय राऊत म्हणतात आत्ताच झालं, गेल्या आठवड्यात एका दिवसात मुंबईचा ट्रान्सफर करून गावाला घेतलं. एक मिनिट, एका दिवसात होणारच नाही. त्यांनी सांगितलं मी सांगतो ना होणार नाही. मी सांगतो ना होणार नाही, कारण फायनल सही माझी असते एक्साईज मिनिस्टर म्हणून. मी मिनिस्टर झाल्यापासून त्याच्या आधी मला वाटतं शंभूराज देसाईची सही होती. त्याच्यामुळे मी काही एवढा अगदी ह्या असल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवीन. दुसऱ्या कुठल्या अडचणी जनतेला होत असतील त्याच्यात जरूर मी माझं सर्वस्व पणाला लावीन. पण आपण पण मला ओळखता, मी इतकी तत्परता दाखवणार नाही. तरी पण तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. मी सोमवारी गेल्यानंतर एक्साईज कमिशनर, पूर्वी आपलेच जिल्हाधिकारी होते राजेश देशमुख, तेच तेव्हा का 2023ची घटना आहे. राजेशजी, कमिशनर अजित बोलतोय. ते पत्रकार मित्र फार प्रेमापोटी एक प्रश्न विचारतायत आणि तोही दारूचा विचारतायत. तर त्याच्यामध्ये म्हणजे एक्साईजचा विचारतात. तर त्याच्यामध्ये असं काही अलीकडे एका दिवसात सगळे काही परवानग्या दिल्या गेल्या? ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. 2023च्या काळातली आहे आणि ती एका दिवसातली नाही आहे. मला तुम्ही पर्टिक्युलर नाव जर दिलं तर मी त्या तारीखवार जिल्हाधिकारी आणि त्या SP आमचा एक्साईज त्याच्याकडे कधी आली, त्याच्यानंतर वर कधी आली, ते सगळं आपण सांगू. आपल्याला असं बेकायदेशीर काम करायचं नाही, काळजी करू. अरे आली तारखा आले, बघा बघा आपलं काम किती झटपट. 4/12/23ला स्थलांतराचा अर्ज आला. 7/12ला त्याच्यावर काही छाननी वगैरे झाली. त्याच्यानंतर 8/12ला ते चौकशी करण्यात आली. 11/12ला पुन्हा ती चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाला. नंतर पुन्हा ग्रामसभा ठराव ना हरकत वगैरे ते सगळं देण्यात आलं. त्याच्यानंतर 19/12ला सदरचं प्रकरण जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या मान्यतेनं हे मुंबई उपनगर कार्यालयात सादर करण्यात आलं. 4/12 आणि 19/12 म्हणजे 15 दिवस. नंतर 11 जानेवारीला 24मध्ये सदर प्रस्तावाला मान्यता मिळाली. 15/1ला आयुक्त यांनी स्थलांतराची पुढील कारवाई करण्याच्याकरता अधीक्षक मुंबई उपनगर यांना कळवलं आणि 16 तारखेला स्थलांतराला मंजुरी मिळाली जानेवारीला. म्हणजे साधारण 1.5 महिन्यांनी ते झालं. एक दिवस नाही, 1.5 महिना, 45 दिवस.